नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी भोगीची भाजी करणार आहे। आपण ह्या भाजीला मिक्स भाजीही म्हणू शकतो। चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी काही भाज्या घेतल्या आहे, त्या एक एक करून सांगते। 2 वांगी घेतलेली आहे, भाजी करताना कापून घेईन, नाहीतर वांगी कडू पण लागतात आणि काळी पण पडतात। 3 ते 4 मोठी बोरं कापून घेतली आहे, एवढ्याची शेंग घेतलेली आहे। टाळ्याचा हिरवा हरभरा घेतला आहे, वाल घेतले आहे। 1 गाजर बारीक कापून घेतला आहे, हिरवा फ्रेश वाटाणा घेतला आहे आणि 2 बटाटे घेतले आहे। भाज्यांची क्वांटिटी कमी जास्त तुम्ही करू शकता। एवढी भाजी 6 ते 7 लोकांना सहज पुरेल। आता वाटणाचं साहित्य दाखवते। टोमॅटो पातळ कापून घेतला आहे, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे, 3 कांदे उभे कापून घेतलेले आहे, 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने। आता भाजीत घालण्यासाठी ड्राय मसाले दाखवते। इथे मी 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, मीठ चवीनुसार घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। आता त्यामध्ये पांढरे तीळ आणि 1 चमचा खसखस भाजून घेते। मिनिटभर भाजून घेणार आहे। गॅसची आच लो ठेवायची। थोडेसे तडतड करायला लागले की लगेचच काढून घेणार आहे। हे पहा, दोन्ही साहित्य तडतड करायला लागलं आहे। आता एका वाटीत काढून घेते। त्याच कढईत 1 चमचा तेल घालून घेते। कढई गरम असल्यामुळे तेल नॉर्मल गरम झाला आहे। आता कांदा घालून घेते आणि गॅसची आच मीडियम करते, म्हणजे कांदा लवकर भाजेल। कांद्याचा ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचा। हे पहा, कांद्याचा रंग चांगला चेंज झाला आहे। आता 5 मिरच्या घालते आणि थोड्याशा कांद्यासोबत भाजून घेते। हे पहा, दोन्ही साहित्य छान भाजलं आहे। आता ताटात काढून घेते। थोडं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालते। वाटणात पाण्याचा वापर न करता चांगलं बारीक वाटायचं। तशीही पाण्याची गरज पडत नाही, कारण कांद्याला आणि टोमॅटोला पाणी सुटतं। सुरुवातीला हे वाटण वाटून घेते, नंतर खसखस पांढरे तीळ घालून पुन्हा एकदा वाटून घेते। हे पहा, इथे छान बारीक वाटण झालं आहे। आता फोडणी देते। कढई गरम करून घेतली आहे। आता कढईत 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि 1.5 चमचा तेल घालून घेते। थोडंसं नॉर्मल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हिंग घालून घेते आणि 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट घालते आणि पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत चांगलं परतून घेते। त्यामुळे लसणाचा उग्र वास नाहीसा होतो। हे पहा, पेस्ट छान परतून झाली आहे। आता 1 चमचा लाल तिखट घालते आणि चमच्याने तेलात एकत्र करते। आता 1 चमचा काळा मसाला घालते, 1 चमचा धने पावडर घालते। आता अर्धा चमचा गरम मसाला घालते, 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घेतलेली घालून घेते। आता तेलात छान परतून घेते। ड्राय मसाले तेलात परतल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि तरीही चांगली येते। आता कढईत वाटण घालते आणि चांगलं तेलात परतून घेते। चांगलं ड्राय मसाले आणि वाटण एकजीव झाले पाहिजे। हे पहा, वाटण चांगलं मसाल्यात एकजीव झालं आहे। आता कढईवर झाकण ठेवते आणि 2 मिनिट वाफ काढते। गॅसची आच लो ठेवायची। आता कढईवरचं झाकण काढते आणि एकदा चमच्याने वाटण हलवून घेते। इथे मी मिक्स भाजी धुवून घेतली होती। आता मिक्स भाजी कढईमध्ये घालून घेते। हे पहा, सर्व भाजी मी वाटणात घालून घेतली आहे। आता वाटणात एकत्र करून घेते। हे पहा, सर्व भाजी वाटणात एकत्र केली आहे। आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा तांब्या पाणी घालते आणि भांडं धुवून ते पाणी भाजीत घालते आणि पुन्हा एकदा चमच्याने भाजी पाण्यात एकत्र करते। त्यामुळे पाण्यात वाटण चांगलं एकजीव होईल। आता 1 चमचा मीठ घालते। मीठ मात्र चवीनुसार घाला आणि हळद घालायची राहून गेली होती, ती मी अर्धा छोटा चमचा घालून घेते आणि चमच्याने भाजीत मिक्स करते। गॅसची आच लो करते आणि कढईवर झाकण ठेवते। ही भाजी वाफेवर म्हटलं तरी छान शिजते। जास्त शिजायला वेळ लागत नाही। भाजी एकीकडे शिजवून घेते, तोपर्यंत गरमागरम बाजरीची भाकरी करून घेते। इथे मी 2 भाकरीसाठी पीठ चाळून घेते। थोडाफार भुसा असेल तर तो पिठापासून वेगळा होईल। हे पहा, 2 भाकरीसाठी एवढं पीठ पुरेसे आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ चांगलं मऊसूत मळायचं। जेवढं चांगलं पीठ मळतो तेवढी भाकर थापायलाही चांगली येते आणि मऊसूतही होते। पीठ सैलसर असेल तर भाकर थापायला जमत नाही। हे पहा, उंडा काढून घेतला आहे। आता चांगला गोल वळवून घेते आणि हातावर चपटा करते
आणि कोरडं पीठ थोडंसं परातीत चाळून घेते आणि उंड्यालाही लावून घेते. त्यामुळे भाकर खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित थापायला येते व भाकर व्यवस्थित सरकते. थोडंसं वाटलं की भाकर सरकत नाही तर थोडंसं अजून कोरडं पीठ घ्यायचं, भाकरी खालीही टाकायचं आणि थोडंसं भाकरीवर, त्यामुळे भाकर पटपट सरकते आणि चांगलं गोल आकार धरते. थोडं पांढरे तीळ भाकरीच्या वर घालते आणि थोडंसं थापून घेते, म्हणजे तीळ व्यवस्थित भाकरीवर चिकटतील. इथे माझी भाकर थापून झाली आहे. आता तव्यावर भाकर घालते. तवा मी गरम करून घेतला होता. तवा लो आचेवर गरम करून घ्यायचा. भाकर थापेपर्यंत तवा चांगला गरम होतो. तवा गरम झाला की भाकर कारवत नाही. भाकरीला पाणी लावून झालेला आहे. आता थोडेसे पांढरे तीळ भुरभुरते आणि हाताने दाब देते, म्हणजे तीळ चांगले चिकटतील. आता गॅसची आच मिडियम करते आणि भाकर उलटण्याने पलटी करते. अशीच भाकर आलटी पलटी करून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची. ही भाकर काळपटच दिसते कारण ती बाजरीची भाकर असल्यामुळे. आता थोडीशी गॅसवर मी भाजून घेते, म्हणजे व्यवस्थित ती भाजली जाईल. हे पहा, इथे छान भाकर भाजलेली आहे. हे पहा, भाकर अशी खरपूस भाजून घ्यायची. ती खाताना खूप चविष्ट लागते. आता कढईवरचं झाकण काढते. हे पहा, भाजी छान शिजलेली पण आहे आणि पाणीही त्यातलं छान आटलेलं आहे. अशी लपतपीत भाजी खायला खूप छान लागते. इथे आपली भाजी तयार झाली आहे. आता गरमागरम भाकरीसोबत गरमागरम भाजी आणि तिळगुळचे लाडू सर्व करते. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.